गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरला आपण 6 न्यूमरिकल सॉल्व करून घेतले होते. त्याच्या पुढचे न्यूमरिकल आपण ह्या लेक्चरला घेणार आहोत. आता पाहिजे आपल्याला न्यूमरिकल 7. तर पहा 7 नंबरचं न्यूमरिकल काय दिले आपल्याला. द टोटल एनर्जी ऑफ अ बॉडी ऑफ मास 2 kg परफॉर्मिंग SHM इज 40 जूल. फाइंड इट्स स्पीड व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. काय दिलंय पहा की आपल्याला एक बॉडी दिलेली आहे, ती काय करते, सिंपल हार्मोनिक मोशन मीन्स SHM काय करते, परफॉर्म करते. SHM परफॉर्म करत असताना त्या बॉडीची टोटल एनर्जी किती दिली आपल्याला, 40 जूल दिली आहे आणि त्या बॉडीचं मास दिलं आपल्याला 2 किलोग्राम. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्या बॉडीचा स्पीड केव्हा, जेव्हा ती काय करेल, सेंटर ऑफ द पाथ काय करेल, क्रॉस करेल, तेव्हा त्या बॉडीचा स्पीड काय असेल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग पहा इथे आपल्याला गिवन मध्ये काय काय दिलंय, बॉडीचं मास दिलंय किती येते 2 kg. त्याच्यानंतर बॉडीची टोटल एनर्जी दिली, ती दिली आहे 40 जूल आणि आपल्याला फाइंड करायचं आहे स्पीड, जेव्हा ती काय करेल, सेंटर ऑफ पाथ काय करेल, क्रॉस करेल, तेव्हाचा त्याचा स्पीड मीन्स आपल्याला काय फाइंड करायची, मॅक्सिमम व्हेलॉसिटी फाइंड करायची. मग मॅक्सिमम व्हेलॉसिटी आपण टोटल एनर्जीच्या फॉर्म्युल्यावरून काय करू शकतो, फाइंड करू शकतो. मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला दिला आपल्याला, टोटल एनर्जी E इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता पहा इथे आपल्याला ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर दिलेला आहे. हा ओमेगा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर ह्या दोघांचा आपण जर होल ब्रॅकेट घेतला तर त्याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो, टोटल एनर्जी E इज इक्वल टू 1/2 m ओमेगा इंटू एचा होल स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू काय असतो, ए ओमेगा असतो. म्हणजेच आपण या इथे ओमेगा इंटू ए ची व्हॅल्यू काय पुट करू शकतो, मॅक्सिमम व्हेलॉसिटी किंवा व्ही मॅक्स, त्याचा स्क्वेअर आहे म्हणून व्ही मॅक्सचा सुद्धा काय असेल, स्क्वेअर असेल. म्हणून टोटल एनर्जी ई इज इक्वल टू 1/2 m व्ही मॅक्स स्क्वेअर. तर आपल्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे, म्हणून मॅक्सिमम व्हेलॉसिटी या साईडला राहू द्यायची, बाकीच्या टर्म इकडच्या साईडला. म्हणजेच काय होईल, मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा स्क्वेअर इज इक्वल टू, हा 2 इकडे डिवाइड आहे, तिकडे जाताना ईला काय होईल, तो मल्टिप्लाइड होईल आणि यम मल्टिप्लाइड आहे, तिकडे जाताना तो काय होईल, डिवाइड. म्हणजेच ट्वाइस ई अपॉन यम इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय ई ची व्हॅल्यू किती आहे, 40 जूल, म्हणून ती आपण इथे पुट केली, ई ची व्हॅल्यू 40 जूल अपॉन यम ची व्हॅल्यू मीन्स मास किती दिलाय, 2 kg, म्हणून तो आपण पुट केला 2 गेट कॅन्सल, काय उरेल 40. आता व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला, मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा स्क्वेअर किती मिळाला, 40 मिळाला. आपल्याला फक्त मॅक्सिमम व्हेलॉसिटी हवी आहे, म्हणून आपण काय करणार, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. स्क्वेअर रूट जर घेतला तर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. इथे असेल लेफ्ट साईडला मॅक्सिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू 40 स्क्वेअर रूट ऑफ 40 आणि स्क्वेअर रूट ऑफ 40 असतो 6.325 मीटर पर सेकंड. म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती मिळाली आपल्याला, मॅक्सिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू 6.325 मीटर पर सेकंड. पुढचं न्यूमरिकल दिलंय आपल्याला, न्यूमरिकल नंबर 8. द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल of mass 200 grams performing SHM is 10 raised to minus 2 joule. Find its maximum velocity and period if the amplitude is 7 centimeter. काय दिलंय पहा, एक बॉडी दिलेली आहे, ज्या की बॉडीचं मास किती आहे 200 ग्राम आणि SHM परफॉर्म करत असताना त्या बॉडीची किंवा ते जे काही सिंपल पेंडुलम आहे त्याची टोटल एनर्जी ती किती दिली आहे, 10 raised to minus 2 जूल. आणि आपल्याला काय फाइंड करायची आहे, मॅक्सिमम व्हेलॉसिटी अँड पिरियड केव्हा, जेव्हा ॲम्प्लिट्यूड ही किती असेल 7
सेंटीमीटर असेल तेव्हा त्या बॉडीची किंवा त्या पार्टिकलची मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती असेल आणि पिरियड किती असेल ते आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचंय. मग गिवन मध्ये आपल्याला काय काय दिलंय, मास दिलंय. मास किती आहे 200 ग्राम. 200 ग्रामचं कन्वर्शन किलोग्राम मध्ये केलं तर ते किती असेल 0.2 किलोग्राम. एनर्जी दिली आपल्याला 10⁻² जूल टोटल एनर्जी. त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड दिली आहे 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटरचं कन्वर्शन जर मीटरमध्ये केलं तर ते किती असेल 7 × 10⁻² मीटर. कारण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर असतो. म्हणून 7 सेंटीमीटर इज इक्वल टू 7 × 10⁻² मीटर. आणि फाइंड काय करायचं आपल्याला, मॅक्सिमम व्हेलॉसिटी अँड टाइम पिरियड टी. मग आता पहा मॅक्सिमम व्हेलॉसिटी आपण कशावरून फाइंड केली मागच्या एक्झाम्पलमध्ये, टोटल एनर्जीच्या फॉर्म्युल्यावरून. सिमिलरली इथे सुद्धा आपण मॅक्सिमम व्हेलॉसिटी कशावरून फाइंड करणार आहोत, टोटल एनर्जीच्या फॉर्म्युल्यावरून. मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टोटल एनर्जी E इज इक्वल टू 1/2 m ω² a². आता ω² आणि a² ला आपण ब्रॅकेटमध्ये घेऊन होल ब्रॅकेट स्क्वेअर करू शकतो. म्हणजेच ही टर्म कशी होईल, टोटल एनर्जी E इज इक्वल टू m ω × a ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतो, ω × a. म्हणजेच ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू आपण मॅक्सिमम व्हेलॉसिटी मीन्स Vmax पुट करू शकतो. ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणून Vmax चा सुद्धा काय असेल, स्क्वेअर असेल. म्हणजेच टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ω ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू काय पुट केली मग आपण, मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. आता आपल्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे म्हणून मॅक्सिमम व्हेलॉसिटी ह्या साईडला राहू देऊ, अदर टर्म्स इकडच्या साईडला. म्हणजेच मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इथे डिवाइड आहे, तिकडे जाताना ईला काय होईल तो मल्टिप्लाइड होईल. म्हणजेच ट्वाइस ई डिवायडेड बाय m मल्टिप्लाइड आहे, तिकडे जाताना तो ईला काय होईल डिवाइड होईल. म्हणजेच ट्वाइस ई डिवायडेड बाय m. पुढे आता तिथे मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा स्क्वेअर होता, आपल्याला काय हवी आहे, फक्त मॅक्सिमम व्हेलॉसिटी हवी आहे. म्हणून काय करावं लागेल, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. जे मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणून उरेल काय फक्त Vmax इज इक्वल टू रूट ऑफ ट्वाइस ई अपॉन m. आता व्हॅल्यू पुट करायच्या दिलेल्या व्हॅल्यू, रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय ई. ई मीन्स काय, टोटल एनर्जी. ती किती दिली आपल्याला 10⁻² डिवायडेड बाय मास. मास किती दिलं होतं आपल्याला 0.2 किलोग्राम. आता 2 डिवायडेड बाय 0.2 असतो 10 × 10⁻². आता रूट ऑफ 10 ची व्हॅल्यू असते 3.162. हे लॉग टेबलच्या सहाय्याने आपण फाइंड करू शकतो. रूट ऑफ 10 इज इक्वल टू 3.162 अँड रूट ऑफ, आता पहा हा 10⁻² चा रूट म्हणजे आपण त्याला असं लिहू शकतो 1/2. स्क्वेअर रूटला रेस्ट 1/2 लिहू शकतो. मग 2 गेट कॅन्सल, काय उरेल 10⁻⁻1. आणि हा 3.162 इंटू 10⁻² ला आपण 0.3162 मीटर पर सेकंड असंही लिहू शकतो. त्याच्यानंतर आपण मॅक्सिमम व्हेलॉसिटी फाइंड केली. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टाइम पिरियड. मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युल्यावरून आपण टाइम पिरियड फाइंड करू शकतो. मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, Vmax इज इक्वल टू ω × a. आता ओमेगाची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, ओमेगा इज इक्वल टू काय असतो 2π/t. आणि टी मीन्स काय, तर मग आपल्याला टाइम पिरियड आहे. मग टाइम पिरियड आपल्याला ह्या फॉर्म्युल्यावरून फाइंड करता येईल. आपल्याला टाइम पिरियड फाइंड करायचा आहे तर टी ह्या साईडला जाईल, Vmax इकडे डिवाइड होईल. म्हणजेच हे इक्वेशन कसं होईल, टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2π/ मॅक्सिमम व्हेलॉसिटी इंटू ए. मग दिलेल्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायच्या, 2 मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू 3.14 मल्टिप्लाइड बाय ॲम्प्लिट्यूड किती दिली आपल्याला 7 × 10⁻² मीटर डिवायडेड बाय मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती फाइंड केली 0.3162.
हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला टाइम पिरियड किती मिळेल? मग टाइम पिरियड t इज इक्वल टू 1.39 सेकंड. पुढचं एक्झाम्पल दिलंय, एक्झाम्पल नंबर 9. A pendulum, a simple pendulum performs SHM of period 4 seconds. How much time after crossing the mean position will the displacement of the bob be 1/3 of its amplitude? काय दिलंय पहा एक्झाम्पल मध्ये, एक सिंपल पेंडुलम दिलेला आहे. तो सिंपल पेंडुलम काय करतोय? SHM परफॉर्म करतोय. SHM परफॉर्म करत असताना त्या सिंपल पेंडुलमचा पिरियड किती दिलाय आपल्याला? 4 सेकंड. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचंय? हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग मीन पोझिशन विल द डिस्प्लेसमेंट ऑफ बॉब बी 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. जसं काय की तो जो काही सिंपल पेंडुलम आहे तो सिंपल पेंडुलम मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट असेल ते डिस्प्लेसमेंट किती असेल? एम्प्लिट्यूडच्या 1/3 असेल. म्हणजे डिस्प्लेसमेंट 1/3 होण्यासाठी त्या सिंपल पेंडुलमला किती टाइम लागेल तो आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. म्हणजे मीन पोझिशन पासूनचं जे डिस्प्लेसमेंट आहे ती किती आहे? 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. आणि ते डिस्प्लेसमेंट 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड होण्यासाठी त्या सिंपल पेंडुलमला किती वेळ लागेल तो आपल्याला काय करायचा आहे? फाइंड करायचा आहे. मग गिवन काय काय दिलं आपल्याला? टाइम पिरियड t इज इक्वल टू 4 सेकंड. त्याच्यानंतर इनिशियल फेज किंवा इनिशियल अँगल फाय इज इक्वल टू 0. डिस्प्लेसमेंट किती दिलंय? x इज इक्वल टू 1/3 ऑफ एम्प्लिट्यूड म्हणजेच a/3. आणि फाइंड काय करायचं आहे? t मीन्स टाइम. मग पहा आपल्याला टाइम t फाइंड करायचा आहे तर आपण डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म्युल्यावरून फाइंड करू शकतो. तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय असतो? डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आहे? a/3. x ची व्हॅल्यू पुट केली a/3 इज इक्वल टू a sin ओमेगाची व्हॅल्यू 2π/t पुट केली. ओमेगाची व्हॅल्यू 2π/t इंटू हा t मल्टिप्लाइड प्लस फायची व्हॅल्यू किती आहे? 0 म्हणून प्लस 0. आता लेफ्ट साईडचा a आणि राईट साईडचा a काय होईल? कॅन्सल होईल. इथे काय उरेल मग? 1/3 इज इक्वल टू साइन 2π/ कॅपिटल टी ची व्हॅल्यू किती दिली आहे? 4 सेकंड म्हणून ती इथे पुट केली 2π/4 इंटू टी. पुढे पहा साइन π/2 इंटू टी इज इक्वल टू 1/3 इज इक्वल टू 0.3333 मीन्स 1/3 ची व्हॅल्यू काय असते? 0.3333 मीन्स 1/3 चा रेसिप्रोकल हा मिळतो आपल्याला. मग पहा इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे? स्मॉल टी फाइंड करायचं आहे. म्हणून हा साइन इकडे मल्टिप्लाइड आहे, तिकडे जाताना काय होईल? साइन इनवर्स. म्हणजेच आपल्याला काय मिळेल? पाय इंटू टी अपॉन 2 इज इक्वल टू साइन इनवर्स 0.3333. तर पहा साइन इनवर्स जर आपण लॉग टेबलने फाइंड केला, लॉग टेबलने आपल्याला साइन इनवर्स फाइंड करता येईल. साइन इनवर्स जर आपण लॉग टेबलने फाइंड केला तर तो आपल्याला हा मिळेल 19 डिग्री 28 मिनिट्स. मग पहा पायची व्हॅल्यू इथे पुट केली आहे. पायची व्हॅल्यू किती असते? 180 डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल टी. साइन इनवर्स किती मिळाला? 90 डिग्री 28 मिनिट्स. 28 मिनिट्सचं कन्व्हर्शन डिग्रीमध्ये केलं तर ते येतं 47 डिग्री. मग ती इथे पुट केलंय. मग हा 180 डिवायडेड बाय 2 मीन्स 90 इंटू स्मॉल टी इज इक्वल टू 19.47 डिग्री. टी फाइंड करायचा आहे तर हा 90 डिग्री इकडे येताना काय होईल? डिवाइड होईल. म्हणजेच टी इज इक्वल टू 19.47 डिवायडेड बाय 90. आणि याचा जर आपण सोल्युशन केलं किंवा याला जर आपण फाइंड केलं तर आपल्याला फायनल आन्सर काय मिळेल? मग टी इज इक्वल टू टाइम इज इक्वल टू 0.2163 सेकंड. म्हणजेच मीन पोझिशन जे आहे, मीन पोझिशन पासूनचं डिस्प्लेसमेंट किती असेल? 1/3 असेल कोणाच्या? एम्प्लिट्यूडच्या. तेव्हा टाइम किती असेल? मग 0.2136 सेकंड 63 सेकंड. मग पुढचं एक्झाम्पल
Example number 10. A simple pendulum of length 100 cm performs SHM. Find the restoring force acting on its bob of mass 50 gram when the displacement from the mean position is 3 cm. आपल्याला काय दिलेलं आहे पहा, एक सिंपल पेंडुलम दिलेला आहे. त्या सिंपल पेंडुलमची लेंथ 100 सेंटीमीटर दिली. आता 100 सेंटीमीटर लेंथ असणारा सिंपल पेंडुलम काय करतोय, एसएचएम परफॉर्म करतोय. आणि एसएचएम परफॉर्म करत असताना तो जो काही पेंडुलम आहे त्या पेंडुलम वरचा आपल्याला रिस्टोरिंग फोर्स काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. आणि केव्हा, जेव्हा त्या सिंपल पेंडुलमचं डिस्प्लेसमेंट हे मीन पोझिशन पासून 3 सेंटीमीटर असेल तेव्हा त्या पोझिशनला त्या पेंडुलमवर ऍक्ट होणारा जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो रिस्टोरिंग फोर्स किती असेल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग गिवन मध्ये आपल्याला काय काय दिले पहा, सिंपल पेंडुलमची लेंथ दिली आहे 100 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटर इज इक्वल टू काय असतो 1 मीटर. त्याच्यानंतर सिंपल पेंडुलमचा जो बॉब आहे त्या बॉबचं मास दिले आपल्याला 50 ग्राम आणि 50 ग्राम इज इक्वल टू 50 इंटू 10⁻³ किलोग्राम. 50 ग्राम इज इक्वल टू 50 इंटू 10⁻³ किलोग्राम. त्याच्यानंतर मीन पोझिशन पासूनचं डिस्प्लेसमेंट किती दिलंय 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर इज इक्वल टू 3 इंटू 10⁻² मीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रिस्टोरिंग फोर्स एफ फाइंड करायचा आहे. मग रिस्टोरिंग फोर्स सिंपल पेंडुलम साठी आपण पाहिला होता, रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल टू mg साइन थीटा. आणि यालाच आपण असंही लिहू शकतो एफ इज इक्वल टू mg x/L. तर दिलेल्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायच्या. m ची व्हॅल्यू आहे 50 इंटू 10⁻³ g मीन्स ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तो असतो 9.8. x मीन्स डिस्प्लेसमेंट, ते किती दिलं आहे आपल्याला 3 इंटू 10⁻² डिवायडेड बाय l. l किती आहे 1 मीटर. मग व्हॅल्यू पुट केल्यावर पहा 50 मल्टिप्लाइड बाय 3, 50 मल्टिप्लाइड बाय 3 मीन्स 150 मल्टिप्लाइड बाय 9.8 ॲज इट इज. 10⁻³ प्लस 10⁻² काय होईल 10⁻⁵. आणि 150 मल्टिप्लाइड बाय 9.8 जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल, रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल टू 1470 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁵. याला जर आपण रिअरेंज केलं मीन्स 1470 ला आपण कशात कन्वर्ट केलंय 1.47 मध्ये. म्हणजेच डेसिमल पॉईंट आपण लेफ्ट साइडला 3 घरं सरकवला म्हणजेच 1.470 इंटू 3 घरं सरकवला म्हणून 10⁻³ लेफ्ट साइडला सरकवला म्हणून +3 आणि हा 10⁻⁵ ॲज इट इज. 10⁻+3 आणि -5 काय असेल मग 10⁻² न्यूटन. म्हणजेच सिंपल पेंडुलम हा मीन पोझिशन पासून 3 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर जेव्हा असेल तेव्हा त्या पेंडुलमवर ऍक्ट होणारा जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो किती आहे मग एफ इज इक्वल टू 1.47 इंटू 10⁻² न्यूटन. पुढचं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे, द period of oscillation of simple pendulum increases by 10% when its length is increases by 21 centimeter. Find its initial length and initial period. तर पहा आपल्याला एक सिंपल पेंडुलम दिलेला आहे, तो सिंपल पेंडुलम काय करतोय एसएचएम परफॉर्म करतोय. आता एसएचएम परफॉर्म करत असताना त्या सिंपल पेंडुलमची लेंथ जेव्हा कितीने इन्क्रीज होते 21 सेंटीमीटरने काय होते इन्क्रीज होते, तेव्हा त्या सिंपल पेंडुलमचा पिरियड सुद्धा इन्क्रीज होतो कितीने 10%. म्हणजे जेव्हा लेंथ ही 21 सेंटीमीटरने इन्क्रीज होते तेव्हा त्या पेंडुलमचा पिरियड सुद्धा इन्क्रीज होतो कितीने 10%ने. तर आपल्याला काय फाइंड करायचंय मग त्या सिंपल पेंडुलमची इनिशियल लेंथ फाइंड करायची आणि इनिशियल पिरियड फाइंड करायचा. आपल्याला काय दिलेले आहे, फायनल पिरियड दिला आहे आणि फायनल लेंथ दिली. आपल्याला इनिशियल लेंथ आणि इनिशियल पिरियड फाइंड करायचा आहे. मग गिवन मध्ये आपल्याला दिलंय पहा
L2 मीन्स फायनल लेंथ किती दिली ती इनिशियल लेंथने कितीने वाढते ती 21 सेंटीमीटरने काय होते वाढते म्हणजे इनिशियल लेंथ L1 त्याच्यापेक्षा कितीने वाढली ती 21 सेंटीमीटरने वाढली म्हणजे L1 प्लस 21 सेंटीमीटर आणि यालाच आपण L1 प्लस 21 सेंटीमीटर मीन्स 0.21 मीटर. त्याच्यानंतर G हा कॉन्स्टंट आहे तो किती आहे 9.8 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर आपल्याला T सुद्धा दिलाय इनिशियल पिरियड तो किती आहे 100% आणि आपल्याला जो सेकंड पिरियड आहे जेव्हा लेंथ काय होते 21 सेंटीमीटरने काय होते इन्क्रीज होते तर 21 सेंटीमीटरने इन्क्रीज झाल्यानंतर टाइम पिरियड किती असतो सुरुवातीचा 100% प्लस नंतरचा 10% तर T2 इज इक्वल टू काय असेल मग T2 हा सॉरी इथे T1 दिला आहे तर हा इथे T2 असेल. T2 इज इक्वल टू काय असेल 100 प्लस 10 इज इक्वल टू 110% आणि फाइंड काय करायचंय मग आपल्याला L1 अँड T1 मीन्स इनिशियल लेंथ अँड इनिशियल पिरियड. मग सुरुवातीला पहा आपल्याला पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ L अपॉन G. 2 पाय and G कॉन्स्टंट आहे तर टाइम पिरियड T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ L. याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला T1 अपॉन T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ L1 अपॉन L2. T1 किती दिलाय आपल्याला 100 T2 दिलाय 110 इज इक्वल टू रूट ऑफ L1 अपॉन L2 ची व्हॅल्यू काय फाइंड केली आपण L1 प्लस 0.21. पहा पुढे काय होईल आता आपल्याला ही व्हॅल्यू स्क्वेअर रूट मध्ये दिली होती तर आपल्याला काय करायचं आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे तर 100 चा स्क्वेअर होईल 10,000 अँड 110 चा स्क्वेअर काय होईल 12,100 इज इक्वल टू L1 अपॉन स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणून काय मिळेल आपल्याला L1 अपॉन L1 प्लस 0.21. 0 0 जर कॅन्सल केले तर काय असेल 100 डिवायडेड बाय 121 इज इक्वल टू L1 अपॉन L1 प्लस 0.21. आता ह्या टर्मचं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल ही टर्म 100 ला मल्टिप्लाइड होईल म्हणजे 100 मल्टिप्लाइड बाय L1 100 L1 आणि 100 मल्टिप्लाइड बाय 0.21 काय असेल 21 इज इक्वल टू हा 121 कोणाला मल्टिप्लाइड होईल L1 ला मल्टिप्लाइड होईल तर इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला 121 इंटू L1. आता L1 च्या टर्म एका साईडला घेतल्या तर हा 21 ॲज इट इज हा 100 L1 इकडे प्लस आहे इकडे त्यांना काय होईल मायनस म्हणजे 121 L1 मायनस 100 L1 and 121 minus 100 is equal to 21 L1. आता आपल्याला इनिशियल लेंथ फाइंड करायचं आहे म्हणजेच L1 फाइंड करायची आहे म्हणून L1 इज इक्वल टू हा 21 इकडे मल्टिप्लाइड आहे इकडे त्यांना याला डिवाइड होईल and 21 डिवायडेड बाय 21 इज इक्वल टू 1 मीटर. आता पुढे फाइंड करायचं आपलं इनिशियल लेंथ फाइंड केली आता फाइंड करायचा इनिशियल पिरियड. मग टाइम पिरियडच्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायच्या इनिशियल टाइम पिरियड आहे म्हणून T1 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ L च्या जागी काय असेल L1 अपॉन G. 2 ची 2 मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू 3.14 इंटू अंडर रूट ऑफ L1 ची व्हॅल्यू काय होती 1 डिवायडेड बाय G ची व्हॅल्यू 9.8 आणि हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळतो इनिशियल पिरियड T इज इक्वल टू 2.0065 सेकंड म्हणजे टाइम पिरियड किती मिळाला आपल्याला इनिशियल टाइम पिरियड 2.0065 आणि इनिशियल लेंथ किती मिळाली आपल्याला 1 मीटर. पुढचं एक्झाम्पल आहे अ बार मॅग्नेट ऑफ मास 120 ग्राम इन द form of rectangular parallel pipe has dimension length is equal to 40 millimeter, width is equal to 10 millimeter, height is equal to 80 millimeter. With the dimension h vertical, the magnet perform angular oscillation in the plane of magnetic field with period pi second if its magnetic moment is 3.4 ampere meter square. Determine the influencing magnetic field.
आता पहा ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलाय, एक बार मॅग्नेट दिलाय जो की कशाच्या फॉर्ममध्ये आहे, रेक्टँग्युलर पॅरलेलो पाईपच्या फॉर्ममध्ये आहे. त्या बार मॅग्नेटचं मास आपल्याला दिलेलं आहे 120 ग्राम्स. त्याच्यानंतर लेंथ दिली आहे 40 मिलीमीटर. आपल्याला काय दिलंय पहा, बार मॅग्नेटचं मास दिलंय 120 ग्राम. ग्रामचं कन्वर्शन किलोग्राम मध्ये केलं तर काय होईल, 120 इंटू 10⁻³ किलोग्राम. त्याच्यानंतर त्याची लेंथ दिली आहे 40 मिलीमीटर. 40 मिलीमीटरचं कन्वर्शन मीटरमध्ये 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर असतो. म्हणून 40 मिलीमीटर इज इक्वल टू 40 इंटू 10⁻³ मीटर. त्याच्यानंतर ब्रीथ दिली आहे, ब्रीथ बी इज इक्वल टू 10 मिलीमीटर. याचं सुद्धा कन्वर्शन कशात केलं आपण, मीटरमध्ये, 10 इंटू 10⁻³ मीटर. त्याच्यानंतर हाईट दिली आहे बार मॅग्नेटची, ती किती, 80 मिलीमीटर. याचं सुद्धा कन्वर्शन आपण मीटरमध्ये केलं तर 80 इंटू 10⁻³ मीटर. त्याच्यानंतर टाइम पिरियड किती दिला आहे आपल्याला त्या बार मॅग्नेटचा, जेव्हा तो ऑसिलेशन परफॉर्म करतो, अँग्युलर ऑसिलेशन, तेव्हाचा टाइम पिरियड आपल्याला दिलाय पाय सेकंड. त्याच्यानंतर मॅग्नेटिक मुवमेंट तो दाखवला जातो म्यूने, तो दिलाय 3.4 एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि फाइंड काय करायची आहे, मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची आहे. मग पहा, मॅग्नेटिक फील्ड फाइंड करण्यासाठी सुरुवातीला आपण फाइंड करणार आहोत मुवमेंट ऑफ इनर्शिया आय. मुवमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू यम. यम मीन्स काय तर मास मल्टिप्लाइड बाय एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 12. दिलेल्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायच्या. आय इज इक्वल टू मास किती दिला आपल्याला, 120 इंटू 10⁻³ किलोग्राम इंटू एल स्क्वेअर मीन्स काय, 40 स्क्वेअर. 40चा स्क्वेअर काय आला, 1600 आणि 10⁻³ चा स्क्वेअर 10⁻⁻6 प्लस बी चा स्क्वेअर, बी दिला होता आपल्याला 10 इंटू 10⁻³ पण 10 चा स्क्वेअर 100 आणि 10⁻³ चा स्क्वेअर -6. दोघांचा -6, 10⁻⁻6 काय केला, ब्रॅकेटच्या बाहेर घेतलाय. मग पहा, आय इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 120 इंटू 10⁻³ किलोग्राम इंटू 1600 प्लस 100 डिवायडेड बाय 12 इंटू 10⁻⁻6. आता पहा, हा 12 1 जा 12, 12 10 जा 120, म्हणजेच तो काय होईल 10 इंटू 10⁻³ 10⁻⁻6 आणि 10⁻1 तो किती होईल, 10⁻⁸ आणि 1600 प्लस 100 तो किती होईल, 1700 इंटू 10⁻⁸. म्हणजेच मुवमेंट ऑफ इनर्शिया किती मिळाला आपल्याला, 1700 इंटू 10⁻⁸. पुढे आपल्याला फाइंड करायचा आहे टाइम पिरियड. आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2 पाय इज इक्वल टू √I अपॉन म्यू बी. मॅग्नेटच्या कंडिशन मध्ये आपण मॅग्नेटचा टाइम पिरियड फाइंड केला होता, तो किती होता, 2 पाय इंटू √I अपॉन म्यू बी. आता आपल्याला काय काय फाइंड करायचंय, बी फाइंड करायचंय, मीन्स मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची आहे. म्हणून दोघा साईडचा आपण काय करणार आहोत, स्क्वेअर करणार आहोत. स्क्वेअरिंग बोथ साइड. टी चा स्क्वेअर केला तर टी स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणून काय असेल फक्त आय अपॉन म्यू बी. आता बी मीन्स मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची म्हणून ही मॅग्नेटिक फील्ड लेफ्ट साइडला जाईल आणि टी स्क्वेअर राईट साइडला येईल. म्हणजेच बी इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आय अपॉन म्यू टी स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करायच्या. 4 पाय स्क्वेअर, आयची व्हॅल्यू आपण फाइंड केली 1700 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻8 डिवायडेड बाय म्यूची व्हॅल्यू आहे 3.4 मल्टिप्लाइड बाय टीची व्हॅल्यू होती पाय सेकंड आणि टीचा स्क्वेअर आहे म्हणून पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर गेट कॅन्सल, काय असेल पहा इथे 4 इंटू 17 इंटू 10⁻². आता हा 1700 ला आपण असंही लिहू शकतो, 17 इंटू 10⁻². 10⁻² मीन्स 100 आणि 100 मल्टिप्लाइड बाय 70 काय असेल, 1070.
म्हणून आपण 1070ला असं लिहू शकतो 17 इंटू 10⁻²2 इंटू हा 10⁻⁻8 ॲज इट इज डिवायडेड बाय 3.4 ला आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो 3.4 मीन्स 34 इंटू 10⁻⁻1. आता पहा हा 10⁻⁻1 वरती जाताना 10⁻+1 17 1 जा 17 17 2 जा 34 17 2 जा 34 and 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे डिवायडेशन काय आलं आपलं 2 आणि पहा इथे 10⁻+1 सॉरी 10⁻+2 10⁻+1 किती झाले 10⁻+3 इंटू हा 10⁻⁻8 म्हणजेच काय 3 - 8 10⁻+3 आणि 10⁻⁻8 किती मिळाला 10⁻⁻5 म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड किती असेल B इज इक्वल टू 2 इंटू 10⁻⁻5 वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला. पुढचे न्यूमरिकल्स आपण पुढच्या लेक्चरला पाहू.